Hello friends, I am Prachi. Today's our topic is working principle of three-phase induction machine. So, in the last video, we see the introduction of three-phase induction machine, types of rotor, their difference between the squirrel cage rotor, wound rotor and the double cage rotor. So, for your information, on this channel, all the subjects practical and MCQs are available. So now here we start our today's topic. This is the types of motor we see in the last videos. So here see, this is the stator. This is the rotor. This is the image of rotor. In the three-phase induction motor, there are three types of rotor we see in the last videos. So the main of this machine or any motor, the stator part and the rotor part, means two parts are very important for any motor, stator and the rotor. Stator is always stationary part and rotor is always a rotating or moving part. So the induction motor or any motor which convert the electrical energy into the mechanical energy. So today's our topic is working principle of three-phase induction machine, and in this video we see the what is three-phase induction machine, or after watching this video you will able to know what is three-phase induction machine, Faraday's law of electromagnetic induction, slip and slip speed, speed of rotor current, frequency of rotor current or EMF, rotor EMF and rotor current. So here we see first of all stator. This is the image of stator. यामध्ये काय आहे, कंडक्टर्स आहेत आणि हे कंडक्टर्स कशाने बनलेले आहेत तर कॉपरच्या वायरने बनलेले कंडक्टर्स आहेत. आणि हे कंडक्टर्स कुठून दिसते आहेत आपल्याला, हे स्टेटरमधून दिसते आहेत. आणि आपण नेहमी सप्लाय हा स्टेटरला देतो, रोटरला हा सप्लाय देत नाही. त्यामुळे काय होते, आणि स्टेटर आणि रोटरमध्ये नेहमी एक गॅप असते, त्यामुळे तिथं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर ते आपण बघूया स्टार्टिंगपासून स्टेप बाय स्टेप. तर आधी आपण डेफिनेशन आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, तरी परत एकदा रिपीट करते. द डेफिनेशन ऑफ द थ्री फेज इंडक्शन मोटर और द प्रिंसिपल विच प्रिंसिपल द this induction machine works. So the motor which work on the principle of electromagnetic induction इज नोन ॲज द इंडक्शन मोटर. मीन्स ही जी मोटर आहे ही कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे तर फेनॉमेना काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमेना सेज दॅट दी काय म्हणतो, रिलेटिव्ह मोशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड दी कॉईल इंड्युसेस दी EMF इन दी कॉईल. काय म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फेनॉमेना, रिलेटिव्ह मोशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड कॉईल्स आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये काय इंड्यूस होतो तर EMF. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमेनानुसार मॅग्नेटिक फील्ड आणि कॉईलमध्ये जर आपण रिलेटिव्ह मोशन क्रिएट केलं तर तिथे काय होईल, EMF इंड्यूस होईल त्या कॉईलमध्ये. सो दिस इज दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमेना अँड दी थ्री फेज इंडक्शन मोटर विच वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि MCQज क्वेश्चनमध्ये सुद्धा असं विचारू जाऊ शकते की three phase induction motor works on which principle. So the answer is electromagnetic induction. And electromagnetic induction phenomena what say, that says that the relative motion between magnetic field and coil induces the EMF in the coil. So this is the definition, means that is the basic part of this. So तर आता आपण बघूया की ही रिलेटिव्ह मोशन काय असतं किंवा RMF काय असतो. सो हियर सी द इंडक्शन मोटर इज अ सिंगल एक्सायटेड मोटर. याला सिंगल एक्सायटेड मोटर का म्हटलं जातं, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. व्हाय दी थ्री फेज इंडक्शन मोटर इज अ सिंगल एक्सायटेड मोटर, बिकॉज वी गिव द सप्लाय ओनली दी स्टेटर वाइंडिंग, नॉट टू दी रोटर. हियर सी थ्री फेज AC सप्लाय दॅट इज सेल्फ एक्सायटेड. आपण सप्लाय फक्त स्टेटर वाइंडिंगला देतो, त्यामुळे याला सिंगल एक्सायटेड मोटर असं म्हटलं जातं. सो हियर सी दिस इज द स्टेटर अँड दिस इज द रोटर. यामध्ये दोन पार्ट आहेत, स्टेटर आणि रोटर. सो हियर सी इंटरॅक्शन ऑफ रोटर अँड स्टेटर. यामध्ये काय होते आहे की आपण जेव्हा सप्लाय देतो स्टेटरला तेव्हा यामध्ये जे एअर गॅप आहे कशामध्ये, रोटर आणि स्टेटरमध्ये, तिथे काय होईल, एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल.
यामध्ये स्टेटर आणि रोटरच्या एअर गॅपमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली त्याचं नेचर कशावर डिपेंड करतं तर सप्लाय ऑन दी स्टेटर, AC सप्लाय. आणि हा सप्लाय कसा आहे तर सायनोसॉइडल आहे, कारण AC सप्लाय आहे तर कसा असेल सायनोसॉइडल असेल. आणि या सायनोसॉइडल नेचरमुळे या एअर गॅपमध्ये काय होईल RMF जनरेट होईल, दॅट इज अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. सुरुवातीला एअर गॅपमुळे इथे काय होईल मॅग्नेटिक फील्ड होईल, फक्त मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. आणि मग ह्या मॅग्नेटिक फील्डवरचं नेचर जे आहे ते कशावर डिपेंड असेल तर सप्लायवरती. आणि सप्लाय AC आहे त्यामुळे त्याचं नेचर कसं असेल तर सायनोसॉइडल असेल. आणि या सायनोसॉइडल नेचरनुसार काय होईल तर या एअर गॅपमध्ये RMF जनरेट होईल, दॅट इज अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय असतं तर दी मॅग्नेटिक फील्ड हॅविंग दी मुव्हिंग पोलॅरिटीज इज नोन ॲज दी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. मीन्स त्याच्या पोलॅरिटीज काय होत आहेत मूव्ह होत आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. इथे दिसते आहेत याचे जे हे पोल्स आहेत ते काय होत आहेत रोटेट होत आहेत, दॅट इज दी मुव्हिंग पोलॅरिटीज. इट इज नोन ॲज दी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आपण बेसिक इलेक्ट्रिकलचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की RMF मीन्स काय किंवा मग हे कसं रोटेट होतं, किती डिग्रीने होतं, हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो द मॅग्नेटिक फील्ड हॅविंग दी मुव्हिंग पोलॅरिटीज इज नोन ॲज दी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. इट इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मीन्स द मॅग्नेटिक फील्ड हॅविंग दी मुव्हिंग पोलॅरिटीज इज नोन ॲज दी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये काय आहे की मुव्हिंग पोलॅरिटीज आहेत आणि त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो आहे तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतो आहे. इथे दिसते आहे आपल्याला पोलॅरिटी चेंज होते आहे, अँगल पण चेंज होते आहेत, साऊथ टू नॉर्थ और नॉर्थ टू साऊथ. या इमेजमध्ये बघता येईल की आपली जो सप्लाय आहे तो कसा आहे AC सप्लाय आहे. त्यामुळे काय होते आहे की इथे AC सप्लायमुळे काय होते आहे इथे जे फील्ड इंड्यूस होते आहे त्याची पोलॅरिटी चेंज होते आहे, नॉर्थ टू साऊथ अँड साऊथ टू नॉर्थ. इथे 0 पोझिशनला काय आहे, त्यानंतर पॉझिटिव्हला जेव्हा गेली पॉझिटिव्ह हाफ सायकलला तेव्हा काय झाली पोलॅरिटी, आणि जेव्हा निगेटिव्हला येईल तेव्हा काय होईल, आणि जेव्हा परत 0 झाली तेव्हा काय पोलॅरिटी झाली आपल्याला या इमेजमध्ये बघता येत आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल. व्हेन अवर सप्लाय इज AC then the field change their polarity. So this is the rotating magnetic field. आणि अशा मॅग्नेटिक फील्डला ज्याची पोलॅरिटी प्रत्येक इंटरव्हलला चेंज होते आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. हिअर 0, this is the negative and this is the 0, then the polarity is changed. So changing polarity or moving polarity is known as the rotating magnetic field. आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होण्याचे पण 3 रिझन आहेत. जेव्हा ह्या 3 कंडिशन फुलफिल होतील तेव्हाच रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल. तर त्या कोणत्या आहेत, फर्स्ट आहे इट इंड्यूस ऑलवेज इन पॉलीफेज सिस्टीम. आता पॉलीफेज म्हणजे काय तर नंबर ऑफ पोल्स किंवा नंबर ऑफ फेज मोर दॅन 1 जेव्हा असेल तेव्हा आपण त्याला पॉलीफेज म्हणू. आणि त्या फेजेसमध्ये इक्वल गॅप असली पाहिजे. पॉलीफेज मीन्स मोर दॅन 1 फेज ऑर पोल, आणि त्यामध्ये काय असली पाहिजे इक्वल गॅप असली पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल हिअर वी गिव दी 3 पोल ऑर 3 फेज. तर त्यामध्ये काय असला पाहिजे सेम अँगल असला पाहिजे, दॅट इज त्यामध्ये सेम डिस्टन्स असला पाहिजे, दॅट इज दी 120 डिग्री 120 डिग्री अँड 120 डिग्री. अशी कंडिशन जेव्हा येईल तेव्हाच मोटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय होईल तर इंड्यूस होईल. अँड दी थर्ड कंडिशन इज या तिन्ही फेजमध्ये इक्वल मॅग्नेट्यूडचा करंट फ्लो झाला पाहिजे. फर्स्ट म्हणजे पॉलीफेज असला पाहिजे, सेकंड म्हणजे त्याच्यामध्ये डिस्टन्स 120 डिग्री असलं पाहिजे, आणि थर्ड म्हणजे त्याच्यामधून सेम मॅग्नेट्यूडचा करंट फ्लो झाला पाहिजे. तरच त्या मोटरमधून रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल. सो तर यानंतरचं जे एक्सप्लेनेशन आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.